गुड इव्हनिंग मित्रांनो. चलो आपण 2010चा घेऊया पेपर. तर पहिला प्रश्न हे होता पोटॅटोबद्दल होता, राईट. की असं विचारलं आहे, मायक्रोवेव्हमध्ये जर आपण पोटॅटो ठेवला सिल्वर फॉईलमध्ये टाकून, तर सिल्वर फॉईल न जळता म्हणजे बर्न होत नाही आणि पोटॅटो बरोबर शिजतो, असं का? त्याचं रिझन आहे, पोटॅटोमध्ये वॉटर वेपर असते आणि पेपरमध्ये वॉटर वेपर नसते, राईट. तर त्यामुळे जे मायक्रोवेव्हज असतात ओव्हनमध्ये ते एंटर त्याच्या पोटॅटोच्या मधून हे करतात, एंटर करतात. त्याच्यामुळे वॉटर वेपर असते ना, त्याच्यामुळे. चलो हे झालं. दुसरी थीम होती अल निनोवर प्रश्न होता. तर UPSCने स्टेटमेंट चेंज केलं होतं, त्याला म्हणतात स्वॅप. तर ते प्रश्न असा होता की त्याचं उत्तर असं आहे, नॉर्मल अल निनो फॉर्म्स इन ईस्टर्न पॅसिफिक ओशन, राईट. नॉर्मल अल निनो ईस्टर्न पॅसिफिक ओशनमध्ये फॉर्म होतं. तर अल निनो मोडोकी हे कुठं फॉर्म होतं? सेंट्रल पॅसिफिकमध्ये होतं. तर आपल्याला दोन्हीपैकी एक लक्षात ठेवायचं कोणतं पण, ठीक आहे. रूल आपला आहे की एक लक्षात ठेवायचं. तर आपल्याला माहिती आहे नॉर्मल अल निनो हे पॅसिफिक ओशन, ते बी कोणत्या? ईस्टर्नवाल्या, ईस्टर्न पॅसिफिक ओशनमध्ये नॉर्मल अल निनो फॉर्म होते. ओके चलो. आणि मोडोकी हे सेंट्रलमध्ये होते. चलो त्याच्या खाली बघा. आता दुसरा पॉईंट आहे अल निनोचा, की अल निनो रिझल्ट इन डिमिनिस्ड हरिकेन्स इन अटलांटिक ओशन, ठीक आहे. अल निनो मोडोकी रिझल्ट इन ग्रेटर नंबर ऑफ हरिकेन्स विथ ग्रेटर फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की बाबा अल निनो मोडोकीमध्ये, कारण हे इम्पॉर्टंट आहे, अल निनो मोडोकीमध्ये हरिकेन्स फॉर्म्स होतात, पण ते जास्त प्रमाणात, त्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते मोडोकीमध्ये, जे की अल निनो नॉर्मलमध्ये तेवढी नसते. आणि दोन्ही पण अटलांटिक ओशनमध्ये नॉर्मल असतात ना, हरिकेन्स अटलांटिक ओशनमध्ये फॉर्म होतात नॉर्मल अल निनोमध्ये, बरोबर. पण अल निनो नॉर्मल फॉर्म कुठं होतं? ईस्टर्न पॅसिफिक ओशनमध्ये, राईट. ओके. आणि मोडोकी सेंट्रल पॅसिफिकमध्ये, बरोबर आहे. आणि अल निनो फॉर्म झाल्यामुळे रिझल्ट काय होतं? हरिकेन्स फॉर्म होतात अटलांटिकमध्ये नॉर्मलला. आणि मोडोकी अल निनोमध्ये काय होतात की बाबा फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्याचा नंबरही जास्त असते हरिकेनचा, बरोबर. चलो आता बघा, हे एक टर्म होती, कीवर्ड होता मॉन 863. हे काय आहे? जेनेटिकली मॉडिफाईड मेज व्हरायटी विच इज पेस्ट रेजिस्टंट. थीम लक्षात ठेवा ऑप्शन बनवण्याची. हे बघा, जेनेटिकली मॉडिफाईड मेज व्हरायटी विच इज पेस्ट रेजिस्टंट. काही पण टर्म दिलं त्याचं वायडर ऑप्शन, त्याचा जेनेटिकली, त्याचा सायंटिफिकली यूज झाला पाहिजे असा ऑप्शन काहीतरी, काय ते एक त्याचं मिनिंग असली पाहिजे त्याच्या ऑप्शनची, राईट. हे असे कीवर्ड्स डिफेन्समध्ये, सायन्समध्ये, हे अशा गोष्टीमध्येच यूज होतात. असे 2-3 वर्ड, नंबर वगैरे, हे सायन्समध्ये असू शकते, काही व्हरायटी असू शकतात, काही पण स्पेसमध्ये असू शकते, बरोबर. हे असं लक्षात ठेवा. इकॉनॉमिकल जर टर्म असली असे नॅरो, इकॉनॉमी रिलेटेड, तर त्याचा मिनिंग पण एकदम नॅरो असणार आहे, बरोबर आहे. एकदम नॅरो मिनिंग असणार इकॉनॉमिक टर्ममध्ये, बरोबर. चलो हां, नंतर काय होतं? क्लोरिनेशन इज अ प्रोसेस यूज फॉर वॉटर प्युरिफिकेशन. माहीतच आहे आपल्याला, बरोबर आहे. डिसइन्फेक्शन ॲक्शन असते ना क्लोरीनची, कशामुळे होती माहिती आहे का? याच्यामध्ये ऑक्सिजन फॉर्म होतं. जर क्लोरीन आणि वॉटर ॲड झालं, वॉटरमध्ये क्लोरीन ॲड झालं, तर त्याच्यामध्ये नॅसंट ऑक्सिजन फॉर्म होतं, बरोबर. ते ऑक्सिजन फॉर्म होतं त्याच्यामध्ये. चलो आता तुम्हाला याच्या आधी सांगतो बघा, रेडिओ फ्रिक्वेन्सी ही कॉमनली वायरलेस कम्युनिकेशनसाठी यूज होती, बरोबर आहे. 2.4 GHz आणि 2.5 GHz रेडिओ फ्रिक्वेन्सी हे वायरलेस कम्युनिकेशन, जसं वायफाय, नेटवर्क टेक्नॉलॉजी, ब्ल्यूटूथ डिव्हाइस, राईट, कार्डलेस फोन्स, वायफाय, याच्यामध्ये यूज होते. दुसरं काय होतं? मायक्रोवेव्ज ओव्हन ऑपरेट ॲट मच हाय फ्रिक्वेन्सी रेंज दॅन रेडिओ वेव्स, राईट. आपण माहीत होतं आपल्याला रेडिओ वेव्सची फ्रिक्वेन्सी ही कमी असते, राईट, त्याची वेव्हलेंथ जास्त असते. याच्यामध्ये रेडिओ वेव्हच्या नंतर कोणती येणार आहे? मायक्रोवेव्स. तर मायक्रोवेव्सची फ्रिक्वेन्सी जास्त असणार. आता फ्रिक्वेन्सी लो टू हायकडे जाईल, तर पहिले रेडिओ वेव्स असेल, तर नंतर मायक्रोवेव्स असतील त्याच्यानंतर, बरोबर आहे. तर मग त्याच्यामुळे मायक्रोवेव्सची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त असतील, राईट. चलो नंतर काय होतं? स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम कशाशी रिलेटेड आहे? ही WTOशी. एवढं लक्षात ठेवा. कधी ऑप्शनमध्ये बनलं, कधी समजा काय असा फॉर्म झाला, ऑप्शन चेंज केला त्यांनी किंवा ऑप्शन बनवलं, तर ते स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनसाठी असते, बरोबर आहे. चलो आता SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हे इकॉनॉमीची टर्म आहे. काय इंडिकेट करते बाबा? की जे कमर्शियल बँक्स असतात ना, हे एक मेकॅनिझम यूज करतात. कशासाठी? की बाबा गव्हर्नमेंटला जर कधी समजा क्रेडिट किंवा लोन किंवा पैसा द्यायचा असेल कोणत्या पण एखाद्या मेकॅनिझमनं, तर ते कमर्शियल बँक्स असतात ना, ते यूज करतात. या यूज करण्याच्या पद्धतीला इंडिकेट काय म्हणतात? SLR, बरोबर. ठीक आहे. आता ट्रेडमार्क आणि GI टॅग याच्यामध्ये काय डिफरन्स असते पाहूया. हे बघा, ट्रेडमार्क काय असते माहिती का? इंडिव्हिज्युअल कंपनीसाठी किंवा इंडिव्हिज्युअलसाठी आपण इंडिव्हिज्युअल राईटसाठी असते, म्हणजे आपल्या याच्यासाठी, कंपनीच्या किंवा इंडिव्हिज्युअल राईटसाठी. पण जिओग्राफिकल इंडिव्हिज्युअल काय असते माहिती का? इंडिकेशन हे कम्युनिटी राईटसाठी असते, कम्युनिटीज राईट्स असते त्याच्यात, बरोबर आहे. ट्रेडमार्क काय असते? आपण त्याला लायसन्स करू शकतो, बरोबर. GI टॅगला लायसन्स नाही करू शकत आपण, बरोबर आहे. GI टॅगला लायसन्स नाही करू शकत. चलो नेक्स्ट. आता काय म्हणले? NBFC, बरोबर आहे, इकॉनॉमीचं आहे. आता
आता NBFC बद्दल काय महत्त्वाचं जाणून घ्यायचं आपल्याला, की ते सिक्युरिटी इश्यू करू शकतात, बरोबर आहे. ॲक्विजिशन ऑफ सिक्युरिटीज इश्यूज गव्हर्नमेंट इश्यू करू शकते, बट ते डिमांड डिपॉझिट किंवा सेव्हिंग अकाउंट असताना ते ॲक्सेप्ट करू शकत नाही डिमांड डिपॉझिट. म्हणजे आपण NBFCमध्ये गेलो, पैसे पहिले जमा केले, नंतर ताबडतोब आपण त्यांनी डिमांड नाही करू शकत, राईट. त्याच्याकडं ते टाईम डिपॉझिटच असू शकते NBFCकडं. एका टायमाच्या विशिष्ट टायमामध्येच आपण ते डिपॉझिट मागू शकतो त्याला, बरोबर आहे. डिमांड डिपॉझिट नसू शकते. हां, ते सिक्युरिटीज इश्यू करू शकत आहे गव्हर्नमेंट, बरोबर आहे. एंगेज होऊ शकतात ते सिक्युरिटीजमध्ये इश्यू करण्यामध्ये, बरोबर आहे. चलो, इंडिया हॅज डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट विथ मॉरिशस. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा की बाबा इंडियाचं मॉरिशससोबत का नाही एक ॲग्रीमेंट असेल डबल टॅक्सेशन अवॉइडन्स. हे तुम्हाला माहीतच असणार आहे कन्सेप्ट, तरी पण एकदा तुम्हाला वाचून काढतो की हे जे काय FDIचा फ्लो असते ना, इंडियामधून जाते फ्रॉम मॉरिशसमधून जाते, राईट. इंडियाचा FDIचा फ्लो ते UK आणि USA जास्त इंडियामध्ये असते. का तर बाबा ते डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट आहे ना आपलं मॉरिशसचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे FDI इन्फ्लोचा ते ग्रेट अमाऊंट आहे ना, ते इंडियामध्ये होते मॉरिशसमधून. UKमध्ये आणि USAमध्ये होत नाही, कारण की ते आपल्याकडे त्याची ॲग्रीमेंट करून ठेवलेली आपण आधीच, बरोबर आहे. पेपर क्रॉप म्हणजे जे मसाला आता पेपर ते आहे ते, बरोबर आहे. ब्लॅक पेपर वगैरे ते, तर त्याला टेम्परेचर आपल्याला हॉट आणि ह्युमिड लागते, बरोबर आहे. 200 सेंटीमीटरपर्यंतचा रेनफॉल लागते त्याला. हिली एरियाजमध्ये आणि स्लोप एरियाजमध्ये ते त्याचं हे वाढ होती, त्याची टेम्परेचर रेंज त्याचं 15 ते 30 डिग्रीमध्ये असते, ठीक आहे. चलो, आता न्यूट्रिनोज, राईट. हे बहुतेक सायन्स अँड टेकचा प्रश्न आहे. न्यूट्रिनोज म्हणजे काय असतं माहिती की त्याला चार्ज नसते कोणताच, तसे पार्टिकल असतात ते स्पीड ऑफ लाईट म्हणजे लाईटच्या स्पीडनुसार ट्रॅव्हल करतात, त्याच्यानुसार ट्रॅव्हल करतात त्या स्पीडनं, बरोबर आहे. आता ते न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये क्रिएट केले जातात ते, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं मास असते ना एकदम झिरो असते, नॉन झिरो मास असते, बरोबर आहे. नेग्लिजिबल म्हणजे असते पण एक नॉन झिरो मास असते. तुम्ही गृहीत धरा की झिरोच मास आहे त्याचा, बरोबर आहे. आता ते न्यूट्रिनोज असतात ना, ते ह्युमन बॉडीमधून प्रत्येक सेकंदाला जवळपास बिलियन ट्रिलियनमध्ये पास होतात ह्युमन बॉडीमध्ये, एवढे छोटे असतात ते, बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ना, इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या 1935मध्ये आहे, बरोबर आहे. आणि हे कॉन्स्टिट्यूशन इनकॉर्पोरेट केले इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या 1950मध्ये 1950मध्ये, बरोबर आहे. ॲज अ DPSP, लक्षात ठेवा. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 इनकॉर्पोरेटेड इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन इयर 1950 ॲज अ DPSP. हे DPSP म्हणून आपण इनकॉर्पोरेट केले 1950मध्ये, ठीक आहे. काय इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. चलो, हायड्रोजन फ्युल सेल टेक्नॉलॉजी बघा. याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते कंपोनंट. इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो आपण. बाय प्रोडक्ट काय त्याचा, वॉटर. एकदम इम्पॉर्टंट आहे, ओनली बाय प्रोडक्ट त्याचा वॉटर आहे हायड्रोजन फ्युल सेलचा, ओके. चलो, आता लॅसिक नावाचं टर्म याच्या सायन्स अँड टेकचा होता. हे बहुतेक करंट अफेअरमधलं असेल. ही एक टेक्नॉलॉजी आहे, तर ती विजन करेक्शनसाठी असते, एवढं लक्षात ठेवा. लॅझिक सर्जरी असते बहुतेक, ठीक आहे. लेझर असिस्टेड असते ती. तर ती इन्सिटू असते, एवढं लक्षात ठेवा. इन्सिटू केरॅटोमेलिसियस, बरोबर. केरॅटोमेलिसिस एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण इन्सिटू आहे. लेझर असिस्टेड इन्सिटू विजन करेक्शन आहे, विजन करेक्शन, बरोबर. चलो, स्पेशल ड्रॉइंग राईट्स असतात ना, हे आर्टिफिशियल करन्सी म्हणतात त्याला. इट इज नॉट लाईक करन्सी, बट इट इज अन ॲक्च्युअल करन्सी, आर्टिफिशियल करन्सी, सॉरी. आणि हे IMF रिलेटेड आहे, बरोबर आहे. IMFचे ते कोटा असते ना, त्याच्याशी रिलेटेड आहे, ओके. चलो, नेक्स्ट. स्टील गिट्स कमिशन, बरोबर आहे. कमिशन जर वर्ड जिथं दिसला त्याला हायलाईट करून ठेवायचं आपल्याला, कुठं पण यूज करता येते त्याला. हे स्टील ग्लिट्स कमिशन काय असते बाबा, की जे फायनान्शियल सिस्टम असते ना, ग्लोबल फायनान्शियल सिस्टम, त्याच्या रिलेटेड आहे. कशाबद्दल एक म्हणजे टू एक्सप्लोर वेज अँड मीन्स टू सेक्युअर मोर सस्टेनेबल ऑर्डर. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. स्टील गिट कमिशन कशासाठी रिलेटेड आहे, वर्किंग ऑफ द ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम, बस खतम, एवढंच. फायनान्शियल सिस्टीमबद्दल आहे, बाकी काही काम नाही आपलं. कीवर्ड काय आला पाहिजे, फायनान्शियल, संपलं. त्याच्यानंतर 90% निकेल कुठं फाउंड होते, ओडिशा. तरी तुमच्या माहितीसाठी तुम्ही काय करायचं, गुगलवर जायचं. 90% ऑफ निकेल इज फाउंड इन वर्ल्ड, सगळ्यात जास्त प्रमाणात कुठं सापडते एवढं तुम्ही सर्च करून ठेवा तुमच्या माहितीसाठी बाबा, फिअर ऑफ मिसिंग साठी, राईट. तर हे तर मला तर बरोबरच वाटते. ओडिशा, छत्तीसगड या बेल्टमध्ये मेजॉरिटीमध्ये सगळ्यात जास्त तिथंच सापडतात. चलो, नेक्स्ट. WTO कोलॅबरेट्स विथ कोडेक्स ॲलिमेंटरी कमिशन, बरोबर आहे, फॉर इंटरनॅशनल फूड सेफ्टी. WTO हे कोडेक्स ॲलिमेंटरियस कमिशनसोबत कोलॅबरेट करते. कशासाठी बाबा, इंटरनॅशनल फूड सेफ्टीसाठी. हे दोन आहेत,
कोडेक्स एलिमेंटरीज कमिशन, WTO. कशासाठी बाबा? फूड सेफ्टीसाठी. बस खतम. याच्यानंतर काय करू नका. इन इंडिया इंटरेस्ट रेट ऑन सेविंग अकाउंट इन ऑल द नॅशनलाइज्ड कमर्शियल बँक्स इज फिक्स्ड बाय इंडिव्हिज्युअल बँक्स सब्जेक्टिंग टू RBI गाईडलाईन्स. बरोबर आहे. तर इंडियामध्ये जर आपण इंटरेस्ट रेट फिक्स करायचं असेल ना सेविंग अकाउंटवर, तर ते जे इंडियामधल्या ज्या बँक्स आहेत ते का नाही इंडिव्हिज्युअली फिक्स करतात इंटरेस्ट रेट. कशावर? सेविंग अकाउंटवर. पण अट काय आहे की RBIने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सला धरून चालायचं, त्याच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे RBI म्हणजे त्यांच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन झालं. कॉन्स्टिट्यूशनचं उल्लंघन न करता तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही एक लेवल हे करू शकता बाबा इंटरेस्ट रेटची सेविंग अकाउंटवर. हे कमर्शियल बँक करू शकतात. बरोबर. सगळ्या कमर्शियल बँकसाठी आहे. चलो, सायमन कमिशन काय रिकमेंड करते बाई की डायरकी रिप्लेस करा. डायरकी विथ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रोव्हिन्सेस. बरोबर आहे. स्टेटमध्ये जे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आणा आणि रिप्लेस करा डायरकीला त्याच्यासोबत. ठीक आहे. ओके. चलो एक सेकंड, एकच सेकंड. हां, ओके. चलो, कलकत्ता सेशन ऑफ 1906 1906चं कलकत्ता सेशन होतं ना, ती काय कोणं प्रिसाईड केलं? दादाभाई नौरोजीनं. बरोबर. 1906चं ते कलकत्ता मिशन होतं सेशन, ते 1906मध्ये दादाभाई नौरोजींनी प्रिसाईड केलं होतं. म्हणजे त्यांचे प्रेसिडेंट हे होते. पास्ट 4 इम्पॉर्टंट रिझोल्युशन. याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट रिझोल्युशन पास झाले. बरोबर. कोणते? बायकॉट, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन, स्वराज. बाई हे 4 लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहेत. मेन्समध्ये जसाल तशी यूज करू शकतो आपण. कलकत्ता सेशन 1906, कीवर्ड लिहायचा दादाभाई नौरोजी, प्रिसाइडेड 4 इम्पॉर्टंट रिझोल्युशन. नंबर 1 बायकॉट, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन, स्वराज. खतम. हे जरा ॲज इट इज मेन्समध्ये लिहायचं आपण सच. चलो नेक्स्ट. क्विट इंडिया मुवमेंटच्या नंतर C राजगोपालाचारी काय इश्यू केलं? त्यांनी एक पॉम्पलेट इश्यू केला. एंटायटल काय लिहिलं होतं त्यामध्ये की वे आउट फॉर अ सोल्युशन फॉर कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक. हे कीवर्ड लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक. की बाबा सी गोपालाचारीनं एक पॉम्पलेट इश्यू केलं केव्हा? क्विट इंडिया मुवमेंटच्या नंतर. की त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की बा की वे आउट फॉर सोल्युशन, या सोल्युशनसाठी जा बा, कॉन्स्टिट्युशनल डेडलॉकच्या सोल्युशनसाठी जा. बरोबर आहे. आपण याच्यासाठी काम केलं पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल डेडलॉकसाठी. चलो, देर आर ओनली 2 नोन एक्झाम्पल्स ऑफ केव पेंटिंग्स. भाई आता 2च एक्झाम्पल आहेत. आता ते बी माहीत पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये PYQ कधी दिलं तर इम्पॉर्टंट आहे. गुप्ता पिरियडमध्ये जे केव पेंटिंग्स होता ना, जे 2च आपल्याला माहिती आहेत एक्झाम्पल. कोणते आहेत? की बाबा अजंठाचं एक आहे आणि बाग केव्ज आहेत. बाग केव्ज MP मध्ये आहेत आणि अजंठाच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे बघा लक्षात ठेवा, अजंठा बाग केव्ज आलं तर ते कोणत्या पिरियडसोबत रिलेटेड आहे? तर गुप्ता पिरियड. एवढं लक्षात ठेवा, जास्त मदत जायची गरज नाही. कोणतं इसवी सन काय, अजंठा आणि बाग केव्ज आल्या MPच्या महाराष्ट्राच्या, तर ते गुप्ता पिरियडशी रिलेटेड आहेत. आणि त्या केव पेंटिंग्स आहेत. बरोबर आहे. रॉकेट नाहीत, केव पेंटिंग्स. चलो, अजंठा बाग केव्ज म्हणजे आता जैनिझम बुद्धिझम त्याच्यामध्ये आलंच असणार. बरोबर. चलो, लोमास ऋषी केव्स. बरोबर. लोमास ऋषी केव्स काय असते बा? बिहारमध्ये येत्या. बरोबर आहे. हां, बाराबार, हां, नागार्जुनी हिल्स. हे बाराबार आणि नागार्जुनी हिल्समध्ये आहेत. कोणत्या? लोमास ऋषी केव्स इन बिहार. अशोका गिफ्टेड दिस केव्स टू अजीविका मॉन्क्स. अजीविका मॉन्क्सला अशोकानं गिफ्ट केल्या त्या. ऑल्सो अशोका गिफ्टेड सुदामा केव्स टू अजीविका. सुदामा केव्ज आणि ह्या 2 केव्ज आहेत ना, ह्या लोमास ऋषी केव्स, ह्या अशोकानं अजीविकेला गिफ्ट केल्यात. बरोबर आहे. बुद्धिझमच्या रिलेटेड आहे ते. अजीविका म्हणजे बुद्धिझमच्या. दीज ओल्डेस्ट सर्वायव्हिंग केव्स. अच्छा, या 2 आहेत ना, या ओल्डेस्ट सर्वायव्हिंग केव्ज आहेत. या कोणत्या? लोमास आणि कोणत्या आहे दुसरा? हां, सुदामा केव्स. हे 2 लक्षात ठेवा. हे अशोकाशी रिलेटेड आहेत, हा आजीविकाशी रिलेटेड आहेत, हा आणि बुद्धिझमशी रिलेटेड आहेत. ह्या बिहारमध्ये येतात. त्या बराबर आणि नागार्जुनी हिल्सवर प्रेझेंट आहेत. त्याला म्हणतात लोमास केव्स, लोमास ऋषी केव्स आणि सुदामा केव्स. ह्या ओल्डेस्ट सर्वायव्हिंग केव्ज आहेत. आणि वरच्या कोणत्या होत्या? गुप्ता पिरियडशी रिलेटेड होत्या. कोणत्या होत्या त्या? अजंठा केव्स आणि बाग केव्स. अजंठा महाराष्ट्रात, बाग केव्स MP मध्ये. आणि त्या कोणत्या एक्झाम्पल होत्या? केव्ह पेंटिंग्सच्या होत्या. बरोबर. चलो, अच्छा, नंतर काय आलं की बाबा UNFCC क्रिएटेड ॲट रिओ कॉन्फरन्स. मी तुम्हाला ना एक समिट होती बघा, रिओ +10च्या आधी आलं होतं जोसेनबर्ग्समध्ये. बरोबर आहे. तर UNFCC क्रिएटेड ॲट रिओ कॉन्फरन्स 1992. एवढं लक्षात ठेवा. 1992च्या रिओ कॉन्फरन्समध्ये UNFCC क्रिएट झालं. बरोबर. चलो, सुडोमोनोस कॅन बी यूज फॉर ट्रीटिंग ऑइल स्पिल्स. जे समुद्रामध्ये जे जातात जहाजा वगैरे, त्याच्यातून ऑइल पडते. बरोबर. त्याला म्हणतात ऑइल स्पिल. तर ते आपण काय म्हणतात की बाबा सुडोमोनस नावाचा बॅक्टेरिया आहे. तर ते कशासाठी यूज केलं जातं की बाबा हे ऑइल स्पिलचं जे वरचं तरंगलेलं तेल असते ना, ते आपण ते ट्रीट करू शकतो.
ठीक आहे, बॅक्टेरिया असते. बॅक्टेरिया काय करते, ऑइल स्पिल्स असतात ना त्याला खाते आणि ते साफ करते. ते खूप मेजर इश्यू आहे, कारण की त्याच्यामुळं लाईट मधात जाऊ शकत नाही, फोटोसिंथेसिस होत नाही, ऑक्सिजनचं पेनिट्रेशन होत नाही डीप वॉटरमध्ये, आणि त्याचं ग्लोबल वॉर्मिशन होते. बरोबर आहे, सरफेस वॉटर गरम होते. हे खूप मोठा इश्यू आहे. ते मेन्समध्ये आपण बघू नंतर. आता सध्यासाठी लक्षात ठेवा की सुडोमोनास बॅक्टेरिया ऑइल स्पिल ट्रीटमेंटसाठी यूज होते. चलो नंतर काय, पॉन्जेमिया पिनाटा ग्रोज नॅचरली इन मोस्ट ऑफ द ॲरिड रिजन्स अँड इट्स सीड्स आर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल इन इंडिया. इम्पॉर्टंट आहे बायोडिझेल. ठीक आहे, बायो ज्याला लागलं ते इम्पॉर्टंट असणार. चलो, पॉन्जेमिया पिनाटा हे काय आहे बाबा, हे नॅचरली ग्रो होते कशामध्ये, एरिड रिजनमध्ये. हे काय आहे पण सीड्स आहेत. कशासाठी यूज होतं, बायोडिझेल इन इंडिया. बस एवढंच लक्ष ठेवायचं. पॉन्जेमिया पिनाटा बायोडिझेलशी रिलेटेड आहे, एरिड रिजनशी रिलेटेड आहे, सीड्स आहेत. बस संपलं. हे 4 कीवर्ड लक्षात ठेवायचे. चलो नेक्स्ट, जाट्रोफा इज ऑल्सो यूज फॉर बायोडिझेल. हे काय आहे बाबा, जात्रोफा नावाचं सुद्धा एक बहुतेक क्रॉप आहे का काहीतरी आहे, माहीत नाही मला. आणि हे सुद्धा यूज होते म्हणजे बायोडिझेल प्रोडक्शनसाठी. हे मेन्समध्ये यूज करू शकतो आपण ॲज एक्झाम्पल. बायोडिझेल प्रोडक्शनमध्ये जात्रोफा आणि पॉन्जेमिया पिनाटा बस एरिड रिजनमध्ये यूज करू शकतो. चलो नेक्स्ट जाऊया आपण. चलो, कराची सेशनबद्दल आहे बघा. कराची सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस 1931 झालं. बरोबर आहे, प्रिसाइडेड ओव्हर बाय सरदार पटेल. चलो, कराची सेशन कोणाशी रिलेटेड आहे भाई, हे सरदार पटेलशी रिलेटेड आहे. एवढं लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू ड्राफ्टेड द रिझोल्युशन फंडामेंटल राईट्स अँड इकॉनॉमिक प्रोग्राम. चलो, याच्यामध्ये काय ड्राफ्ट केलं भाई, की फंडामेंटल राईट्स अँड इकॉनॉमिक प्रोग्राम हे ड्राफ्ट केलं. पुन्हा जवाहरलाल नेहरूनं. पण प्रिसाईड कोणं केलं होतं, सरदार वल्लभभाई पटेलजीनं. बरोबर आहे, कराची सेशन 1931. चलो, पंडित नेहरू, मौलाना आझादजी, पंडित नेहरूजी वेअर ऑफिशियल काँग्रेस नेगोशिएटर्स विथ क्रिप्स मिशन. बरोबर आहे. याच्या आधी पण क्रिप्स मिशनवर प्रश्न आला होता. त्याच्यात मला हे सांगा की बाबा त्याचा ते कोण होता व्हॉइसरॉय क्रिप्स मिशनचा. ओके, मी तुम्हाला सांगू का, 1 मिनटं लागेल. अरे मलाच आठवत नाही कुठं होतं ते. हां, विन्स्टन चर्चिल. बरोबर आहे, विन्स्टन चर्चिल हे रिलेटेड होता. चला पुढे बघा. डायजेस्टिव्ह प्रोसेस, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स. माहीतच नाही मला. करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्होल्युशन. चलो, पहिले कोणती इव्हॉल्व झाली, शार्क झाली, नंतर टॉर्टॉईज झाली, नंतर ऊटर हा प्राणी PYQमध्ये आलेला आहे आता पण, आणि त्याच्यानंतर पण ऊटर प्राणी आला होता. आणि ऊटर हा प्राणी आहे ना, हा ॲक्वेटिक ॲनिमल आहे, आणि बहुतेक हा 2023च्या ओरांगुटानच्या ऑप्शनमध्ये होता ऊटर, सी ऊटर बहुतेक, मला असं वाटतं. चलो, हे सिक्वेन्स आहे त्याचा. पहिले शार्क, नंतर टॉर्टॉईज, नंतर ऊटर. चलो, हेपेटायटिस बी इज सेव्हरल टाइम्स मोर इन्फेक्शियस दॅन HIV अँड एड्स. बापरे, लक्षात ठेवा, हेपेटायटिस बी इम्पॉर्टंट आहे. चलो, हेपेटायटिस बी कॅन कॉज लिव्हर कॅन्सर. बरोबर. चलो, एक्सेस कार्बन मोनॉक्साइड इन एअर may produce condition which oxygen supply in human body decreases because the inhaled carbon monoxide has much higher affinity for hemoglobin as compared to oxygen. म्हणजे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण बॉडीमध्ये वाढलं तर जे ऑक्सिजन बाइंड होतो हिमोग्लोबिनला, तर ती ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन मोनॉक्साईड त्याच्या आधी जाऊन बसणार आणि ते बाइंड होऊन जाणार, आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाणार. राईट, ही मेजर कंडिशन होती, आणि ऑक्सिजन सप्लाय कमी होते मग त्याच्यामुळं. चल नेक्स्ट, कॉमनवेल्थ कॅरेक्टर वॉज साईन बाय क्वीन इलिझाबेथ. खतम झालं हे. ठीक आहे, याचं काही गरज नाही आहे. चलो, युरोपियन कमिशन अँड युरोपियन काउन्सिल याच्याबद्दल काय बाबा, एक